स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र प्रभूजी या सर्व प्रतिमेला त्या ठिकाणी अभिवादन करून समस्त ग्रामस्थ मंडळी पाठवायला खुर्द कृपया तरुण मंडळी पुढे उभा आहे त्यांनी समोर येऊन बसावं. त्या पुढे आरतीला छत्रपती शिवाजी राजांच्या पर्यंत गुलामीमध्ये जीवन जगत होतो तसं भारताने ते खूप गुलामगिरी पत्करलेली आहे. आजही त्या ठिकाणी आपण गुलामगिरीतच जगत आहोत. फक्त गुलामगिरीचा अर्थ वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा आहे. त्या मुलांना दाखव कोणतरी काय वाटतं आपल्या मुलानं बोललं की कौतुक वाटतं त्याच्यामध्ये विषय बोलतो त्यांना सांभाळा तसे आपापले लेकर घ्या जवळ. शहाजी राजांची संकल्पना होती मा जिजाऊंची संकल्पना होती की त्या ठिकाणी माझा महाराष्ट्र मला त्या ठिकाणी गुलामगिरीतून त्या ठिकाणी मुक्त करायचा आहे. गुलामगिरीतून मुक्त करण्याकरता शहाजी राजाने खूप प्रयत्न केला परंतु बल कमी पडत होतं. नाविलाजानं शहाजी राजांना निजामशहाची गुलामगिरी पत्करावा लागली की माझा महाराष्ट्रातला मराठा समाज त्या ठिकाणी हिंदू समाज त्या ठिकाणी सुखाने जगावा याकरता त्या ठिकाणी पत्करली ती नाविलाजाने. जिजाऊंच्या मनात त्या ठिकाणी खदखद होती परंतु त्या ठिकाणी शहाजीराजांना पत्करावं लागली. याचं कारण काय होतं? याचं कारण त्या ठिकाणी आपला समाज हिंदू समाज वशाळ बनला गेला होता. वशाळ वशाळ या शब्दाचा अर्थ होतो लाचार. वशाळ शब्दाचा अर्थ काय होतो? लाचार. आणि लाचार म्हणजे कशा करता? थोड्या थोड्या त्या ठिकाणी मानधना करता थोड्या थोड्या गोष्टी करता. थोडा मुलूक भेटला की त्या ठिकाणी गुलामगिरी पत्करायची त्याचा वहावा करायचा. तिथे तरी ब्राह्मण लोकांनी आपल्या त्या ठिकाणी असणारा मुस्लिम त्या ठिकाणी नाव ठेवायला सुरुवात केली होती. कशा करता? मुस्लिम धर्माचा विरोध असा नाही तर त्या ठिकाणी राजाला बरं वाटावं म्हणून. आणि गीता शास्त्र सांगतंय त्या ठिकाणी स्वे कर्माने भिरतच आपापल्या धर्माचा स्वीकार करावा परधर्म भयावह. तरी पण लाचारी पत्करली. नशावे वसाळ मग मानिती सकळ माणसाने वसाळ नसावं. वशाळ म्हणण्याकरता त्या ठिकाणी माणसं कधी कधी त्या ठिकाणी असणार. कधी नाविलाज असतोय कधी कधी लोभ असतोय. लोभाने वसाळ बनणारा माणूस कधी त्या ठिकाणी जीवनामध्ये सक्सेस होत नाहीये. लोभाने वशाळ बनणारा माणूस व्यसनी बनतोय. व्यसनी आणि व्यसनी बनणारा माणूस स्वतःही त्या ठिकाणी असणारा गुलामगिरी पत्करतो आणि आपल्या समाजालाही गुलामगिरीकडे नेत असतो. म्हणून शहाजी राजानं पहिल्यांदा वशाळपणा सोडला आणि शिवाजी राजांच्या इतिहासाला सुरुवात होती ती शहाजी राजांच्या इतिहासापासून. मग हे नव्हे विठोजी राजे बाबाजी राजे अनेकांचा कुळाला सांगता येतील परंतु त्या ठिकाणी आपल्याकडे वेळही कमी. बारीक बारीक मुलांना भाषण करायचं आपलं काय तुम्ही ऐकतच गेलेले आहात. आणि आम्ही जर बोलायला लागलो तर तुम्हाला 5-5 घंटे उठू देणार नाही. आणि नंतर मला 2 घंटे चान्स आहेच त्याच्यामध्ये मी 10-15 अर्धा घंटा तर त्या ठिकाणी शिवाजी महाराज करता देणार आहे. परंतु सगळ्यांचा आग्रह होता तुम्हीच पहिल्यांदा बोला. तर पहिल्यांदा बोलणारा माझा लय बंधनं राहते. कमी वेळात बोलायचं असतं आणि कोणाचं पुन्हा जायला नको. त्यात कोणी काही पाठ करून आले. एका ठिकाणी मी शहाजीराजा शिवजयंती साजरी केली. त्या गावाच्या मुलीने मला असे कडकडा फोटो मोडले. मला काय झालं का ते म्हणे मेले म्हणे मला जे सांगत तू सांगून बसला म्हणे आता मी काय सांगू म्हणे. म्हणून पहिल्या वाक्याकडे जिम्मेदारी असते. दुसऱ्या कोणाचं वाक्य आपल्या उपमुखातून गेलं नाही पाहिजे. म्हणून थोडक्यामध्ये त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मी त्यांना सगळ्यांना म्हटलं सगळ्यांचं हो द्या नंतर मी बोलतो. आपल्या शिवजयंती कीर्तनात साजरी करायची का आता करायची?
कीर्तनात करायची. तोपर्यंत आपल्या फुलाची तयारी करता येईल, हे की नाही? तोपर्यंत त्या ठिकाणी असणार आपल्याला शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणीच राहणार आहे. आणि शिवजयंती त्या ठिकाणी दणदणीत टाळा होतात. आता त्या ठिकाणी आपल्याला थोडी गायकाची कमतरता आहे. राम महाराज नाही, काकडे महाराज एकटे कोडकोडे जाणार आहे की नाही? परंतु आपण आपल्या जोरावरती शिवजयंती कीर्तनात साजरी करू. म्हणजे शिवजयंती म्हणजे त्या ठिकाणी आपण फुलं उधळायचे आहेत. आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म कसा झाला हा इतिहास आपण कीर्तनात सांगण्याचा प्रयत्न करू. का आता सांगायचा? तुम्ही सगळे हजर राहणार, काही झोपी जाणार, म्हणून आपण कीर्तनात साजरा करू. आता त्या ठिकाणी असणारा मला असं वाटतं सगळ्यांना बोलण्यात चान्स द्यावा. आणि शिवाजी राजाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर का झाला एवढा असणारा प्रतिपाद्याविषयी मी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. हे नाही, एक मला सांगा, एक लक्ष द्या. शिवाजी राजांचा जन्म कुठे झाला? कोणत्या किल्ल्यावर? शिवनेरीच किल्ल्यावर का झाला रे? आपला प्रत्येकाचा जन्म कुठं झाला? हॉस्पिटल, झाला. वा, कोणाचा घरी झाला? कोणाचा? परंतु मुलाचा जन्म हा त्याच्या मामाच्या गावात होत असतो. कुठे होत असतो? बरोबर आहे. किती जणांचा मामाच्या गावात हो जन्म झाला? बरं हातारा बरं दवाखान्यात नेला तो भाग वेगळा. कुठं झाला? उपास करा. अरे मुलींचा जन्म कुठे होत असतो? डिलिव्हरी जवळ आली की त्या ठिकाणी त्या बाईचा भाऊ, त्या बाईचे वडील आपल्या मुलीला माहेरा घेऊन जातात. कुठे घेऊन जातात? आणि मग त्या ठिकाणी शाळेच्या टिशीवरती त्या ठिकाणी लिहिलं जातं माझी जन्मभूमी. आपलं गाव ही आपली कर्मभूमी असते आणि मामाचं गाव. मग आईला मा म्हणतात आणि आईच्या भावाला मामा काय म्हणतात? डबल मामा. मामा हा डबल मा असतो. काय असतो? मा म्हणजे आई, आईचा भाऊ मामा. हा, म्हणून तो लग्नात पाठीमागे उभा राहतो. कोण? मामा. आपला जन्म मामाच्या गावाला होत असतो. मग मला इमानदारीने सांगा, छत्रपती शिवाजी राजांचा जन्म कुठं व्हायला पाहिजे होता? छत्रपती शिवाजी राजांचं मामाचं गाव आहे शिंदखेड राजा. आज आम्ही हौशीनं म्हणतो चलो शिंदखेड. कशाला? ऐका, त्या लोकांच्या नशिबात शिवाजी राजांचा जन्म व्हावा हे नव्हतं. त्याचं कारण होतं गुलामगिरी. माझा मुद्दा काय होतं? शिवाजी राजांचा जन्म त्या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर का झाला याचा फक्त मला मुद्दा सांगायचा, तुमच्यापर्यंत पोहोचायचा आहे. शहाजी राजे हे असणाऱ्या निजामशाहीकडे होते, तर लखोजी राजे म्हणजे माजदाऊंचे वडील हे आदिलशाहीकडे होते. गुलामगिरी त्या ठिकाणी त्यांच्याकडे असणार काही मांडलिक राजे म्हणून त्यांच्याकडे पद दिलं, त्यांना काही असणार देऊन टाकलं. आणि दोघही त्या ठिकाणी आपापल्या असणाऱ्या स्वार्थानं वागायचे. एक वेळेस खंडागळ्यांचा हत्ती पिस्तळला गेला आणि त्याचं रक्षण करण्याकरता दत्ताजी जाधवांना पाठवण्यात आलं. दत्ताजी जाधव कोण होता माहित आहे? जिजाऊचा सक्का भाऊ. आणि हत्ती पिसाळल्यानंतर त्या ठिकाणी असणारा संभाजी राजाला सांगितलं आपले हजारो सैन्य हत्तीनं खंडागळाच्या हत्तीनं मारले, हत्तीला जिवंत ठेवायचं नाही. संभाजी राजे म्हणजे विठोजी राजांचा मुलगा आणि शहाजी राजांचा सख्खा चुलत भाऊ. सांगितलं जा हत्तीला त्या ठिकाणी ठार मारा. हत्तीसारखा पिसाळायला संभाजी हत्तीवरती चालून गेला. हत्तीनं हजारो सैन्य त्या ठिकाणी असणाऱ्या संभाजी राजांचं मारल्या गेलं आणि दत्ताजी जाधव धावत आला. हत्तीला मारायचं नाही. संभाजीनं त्या ठिकाणी हत्तीचा वध केला.
दत्ताजी जाधव चालत आला. हत्तीला मारलं हो म्हणे. आणि संभाजी राजानं त्या ठिकाणी दत्ताजी जाधवांच्या मानेवरती तलवार टाकली. दत्ताजी जाधवला ठार केलं. सख्खे मेवणी मेवणी लढत बसले. लढत होते मराठी आणि आईश करत होते ते. एकही यवन त्याच्यात नव्हता. काय झालं बाई मानले बा घाबरता. अरे परवा माझ्या कीर्तनात साप एका बाईनं उचलला. असा साप उचलला आणि असा त्या वाड्यापासून इकडून असा टाळकड्याकडून असा 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 इथं सकारांपासून इकडं बापूला दाखवला असा आणि महाराजाकडून असा साप धरला आणि त्या बाईनं मंदिराच्या पाठीमागं नेऊन टाकला. काय बलवान बाई असेल ती, काय वाटत असेल त्या बाईला. साप एका बाईनं पण घाबरली नाही, फक्त साप नेलेला होता. दत्ताजी जाधवांचं मुंडकं उडवल्यानंतर लखोजी जाधवांना बातमी कळाली. संभाजीला मुंडकं उडवलं. वाऱ्यासारखा धावत आला त्या ठिकाणी लखोजी जाधव. माझ्या जावाईच्या भावानं माझ्या मुलाला मारलंय. पुढे तो संभाजी आणि संभाजीचा आणि त्या ठिकाणी लखोजी जाधवांचं घोर युद्ध झालं. बातमी शहाजीराजांना कळाली. आपला सासरा आपल्या भावावरती चालून आला. भावाच्या कैवारार्थ शहाजीराजे सुद्धा चालून आले. सासरे जावाईंचं युद्ध चालू झालं आणि त्या संभाजी जाधवाचा लखोजी जाधवाने फडशा पाडला आणि बाजूला त्या ठिकाणी मुंडकं शरीरा वेगळं झालं. एकीकडे दत्ताजीचं त्या ठिकाणी असताना प्रेत पडलेलं आहे आणि बाजूला त्या ठिकाणी संभाजी राजांचं प्रेत पडलेलं आहे. शहाजीराजे चालत आले आपल्या भावाच्या कैवारार्थ. तर त्या ठिकाणी डाव्या हाताच्या त्या ठिकाणी दंडापासून तलवार फिरल्या गेली सासऱ्याची. युद्धामध्ये कोण जावाई कोण सासरा नाती गोती विसरल्या गेली. स्वतः जावाई सासरे एका समोर एक फिरले. विचार केला नाही लखोजी जाधवांना आपल्या असणाऱ्या मुलीचं कुंकू आहे म्हणून. कोणा करता आदिलशाही करता निजामशाही करता लढत राहिले आणि शेवटी युद्ध थांबल्या गेलं. माझ जाऊन कळालं की माझा भाऊ रणांगणात पडलाय आणि माझा देरही रणांगणात पडलेला आहे आणि माझ्या बापाने माझ्या पतीच्या असणाऱ्या माझ्या कुंखावरती त्या ठिकाणी तलवार चालवली. काय करायचं त्या नात्याला. माझी जाऊ रणांगणात गेल्या. माझी जाऊन ते प्रेत पाहिलं. खरं सांगा तुम्ही, माझी जाऊन कोणाच्या मोठीला जायला हवं होतं. समोर भावाचं प्रेत पडलेलं आहे आणि इकडे देराचं प्रेत पडलेलं आहे. कोणाच्या मोठीला जावं. आपण जर असता तर कोणाच्या मोठीला गेला असता. भावाच्या मोठीला का देराच्या मोठीला. माझी जाऊन कोणाच्या मोठीला जायला हवं होतं. कोणाच्या गेलं असतं. आपल्या भावाचं जर प्रेत पडलं असतं तर आजची महिला म्हणली असती मई मई खिचडी जाऊंगी तो वापस नाही आऊंगी गाठूंगी हरसून साऊंगी. पण माझी जाऊन भावाच्या प्रेताकडे नाही पाहिलं, देराच्या प्रेताकडे पाहिलं. देराचं प्रेत उचलून लावलं आणि शहाजीराजाच्या हाताला चिरगुट बांधलं साडीचं फाडून आणि त्या ठिकाणी असणारा निघून गेली. तेव्हापासून माझी जाऊन शिंदखेड राजाचं तोंडही पाहिलेलं नाहीये. सहा मुलं झाले जिजाऊला पण नाही. म्हणून छत्रपती शिवाजी राजांचा जन्म मला मी कीर्तनात सांगणार आहे. छत्रपती शिवाजी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला. जर त्यांचं वैर झालं नसतं तेव्हापासून जाधव कुटुंब आणि भोसले कुटुंब एकमेकाचं तोंडही पाहत नव्हते. कशामुळे हत्ती खंडागळ्यांचा लढाई निजामशहाची आणि आदिलशहाची. वैर कोणाचं हो. आज काय चालू आहे तेच चालू आहे ना. तुमचं असं आमचं तसं आणि राज्यकर्ते मजा एका टेबलावर होते ते अजून सावध व्हा. हे सगळे नाटक आहेत. आता तरी सावध होईल का वारा. आपण अजून भलत्या चालत्या ते हे सगळं सोडून द्या दादा आणि ग्राउंड लेवलला एक राहा एवढा त्या ठिकाणी संदेश छत्रपती शिवाजी राजांच्या जयंती निमित्त सगळ्यांनी घ्या गावकऱ्यांना. हे सगळं फक्त राजकारणाकरता सगळं. कोणाच्या हातात काहीच पडणार नाही. कहा गया तो का नाही क्या लाया तो. म्हणून त्या ठिकाणी करा लढा मरा पण नीतीने द्वेष मत्सर करू नका.
आपण आपल्यापासून तुटू नका. हेच केलं पहिल्यापासून यांनी, हेच केलं दादा. काय केलं? लढायला लावलं तुम्हाला. मजा करत बसले. संध्याकाळी सगळे एकाच बाटलीत पितात. काय? पाणी. म्हणून त्या ठिकाणी माझा मुद्दा होता, शिवाजी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती का झाला, तर केवळ खंडागळ्यांचा हत्ती, निजामशाही आणि आदिलशाही याकरता त्या ठिकाणी शिवाजी राजांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी किल्ल्यावरती. पण त्या ठिकाणी बऱ्याच मुलींना भाषण करायचं ना, त्याकरता माझे मुद्दे मी बाजूला ठेवले की त्यांचा असणारा एखादा मुद्दा त्यात जाऊ नये. परंतु तुमच्या लक्षात आलं, शिवाजीरावांचा जन्म खंडागळ्यांच्या हत्तीमुळे, आदिलशाहीमुळे, निजामशाहीमुळे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या या वशाळपणामुळे. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती, कधी वशाळ होऊ नका. आणि त्या ठिकाणी एक विनंती, शिवाजी राजांची मिरवणूक काढण्यापेक्षा त्यांचे विचार अंमलात आणावं. शिवजयंती झालीच पाहिजे. तुला कोणी सांगितलं कुठं करायचं? अगोदर तुझं पिणं सोड. जर दारू पिऊन शिवजयंती करत असेल तर माझ्या राजांना कधीच बरं वाटणार नाही. 400 वर्षापूर्वी त्या ठिकाणी जन्माला आला राजा आजही आम्हाला जन्माला यावं वाटतो. कशामुळे? त्यांनी धर्माचा विचार केला नाही, त्यांनी जाती पातीचा विचार केला नाही. त्या राजानं तलवार हातात घेतली केवळ कशा करता? हिंदवी स्वराज्या करता. माझा छत्रपती शिवाजी राजे सतरंजीवर बसून कीर्तन ऐकायचे. आज आम्ही त्या ठिकाणी खुर्चीवर बसून त्यांचं भाषण करतो आणि पिलेला असतो. दारू पिऊन जो शिवजयंती करतो तो शिवरायांना मानणारा मावळा नाही. अरे इतिहास घडवाला मावळ्यांनी आणि इतिहास लिहिला सुद्धा मावळ्यांनी, पण बदल त्याच्यात केला कावळ्यांनी. शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये बराच काही बदल करण्यात आला, ते कावळे येतात. जो मावळा असतो तो कधीच बदल करत नसतो. म्हणून आज आणखी काहीतरी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजाबद्दल सांगण्याचं माहित आहे. तुम्हाला त्या ठिकाणी भरपूर त्यात ज्ञान आहे. माझ्यापेक्षा इतिहास तुमच्या जास्त परिचित आहे. कारण की असं काही समजायचं नाही. काही काही माणसं वाचत राहतात आणि वाचत राहतो त्या ठिकाणी माणूस बनत राहतो. म्हणून वाचत राहा, ऐकत राहा. ऐकल्यानं वाचल्यानं बुद्धिमत्तेमध्ये फरक पडतो. शिवाजी महाराज अगोदर वाचायचे दादा, ऐकायचे, कीर्तन ऐकायचे. म्हणून हा महत्वाचा मुद्दा आहे. आता तो बदल केला, तो कसा केला, कोणी केला त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. पण त्या ठिकाणी आज शिवजयंती असल्यामुळे शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्याने का झाला हा मुद्दा मी तुम्हाला पटवून देण्यात असणारा प्रयत्न केला. तो असणारा योग्य वाटत असेल तर शिवाजी महाराजांचीच कृपा समजा, आणि अयोग्य वाटत असेल तर माझ्या बुद्धीचे दोष तुम्ही सोडून द्या. त्या ठिकाणी असणाऱ्या या छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुद्रा करतो. आणि तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी, सर्व असणारे कार्यकर्ते मंडळी, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली, तुमचे त्या ठिकाणी धन्यवाद जातो. त्या ठिकाणी असणाऱ्या पुनश्च एकदा त्या मानाचा मुद्रा करून छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. धन्यवाद महाराज. आपल्या गावचे भूषण हरिभक्तपरायण कैलास महाराज पंडित यांनी अतिशय मोजक्या शब्दात जीवनाचं सार आपल्याला अत्यंत उत्कृष्ट आणि सगळ्याला समजेल अशा पद्धतीने त्यांनी समजून सांगितलेलं आहे. आणि त्यांचं आज कीर्तन आहे. 15 मिनिटात ते जे बोलत होते तर त्यावेळेस एकही व्यक्ती, एकही महिला, एकही पुरुष कोणीही आवाज न करता अतिशय मंत्र मुक्त पद्धतीने त्यांचे सर्वांचे कान महाराजांच्या आवाजाकडे होते. आपल्याला त्यांचं 2 तासाचं कीर्तन 9 वाजेच्या नंतर ऐकायचंच आहे. तुम्ही सर्वजण येता आणि शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरच का झाला याचा पूर्ण आपण इतिहास ऐकणार आहोत. आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत याचं कारणच एक आहे की गुरु चांगला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणजे काय साधारण माणूस नव्हते. आजही एकच माणूस आणि एकमेव माणूस आहे की त्यांना ती पदवी आहे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज. त्यानंतर कोणीही जगद्गुरु नाही, एकच जगद्गुरु संत तुकाराम महाराज. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे शिष्यही जगद्गुरुच असं म्हणायला काहीच अडचण नाही. त्यांचे शिष्यही
त्यांच्या शब्दाप्रमाणे वागले आणि त्यांनी त्याप्रमाणे राज्यकारभार केला. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. म्हणून आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. हे आपण आवर्जून लक्षात आणि ध्यानात घेण्याजोगे आहे. आपण या ठिकाणी आपल्या गावातील काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. तर मी त्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलतो. प्रथमतः निकिता घाडगे यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवराय. अरे शिवबांची मावळ तुम्ही आवाज सुद्धा निघाल नाही. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. किनाऱ्याची किंमत समजायला लाटांच्या जवळ जायला लागतं. पाण्याची मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. आणि शिवरायांची लाख मोलाचे स्वराज्य समजण्यासाठी मराठी असावंच लागतं. सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणाला वाकत नाही. अरे मराठी असण्याचा अभिमान बाळगा, कारण मराठी कोणाच्या बापाला घाबरत नाही. स्वराज्य संकल्पक शहाजी राजांना, राजमाता जिजाऊ मासाहेबांना, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना, स्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्या वीर मावळ्यांना, स्वराज्यासाठी अमूल्याचे योगदान देणाऱ्या आया बहिणींना, सह्याद्रीच्या गडकोटांना, कडे कपारींना, त्या हिंदू सागरांना, त्या संतांच्या भूमीला, या वीरांच्या भूमीला, या विद्वानांच्या भूमीला, माझ्या अवघ्या जन्मभूमीला, या महाराष्ट्र भूमीला, तसेच आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे आणि ज्यांचे नाव ऐकल्यावर अंगावर शहारे उभे राहतात असे योग पुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा. जेव्हा करपून निघाली धरणी यवनांच्या ज्वाला खाली, विकुर टाकली अभ्रुस्व धर्माच्या चिते खाली, एक तेजस्वी सूर्य गवला महाराष्ट्राच्या क्षितिजावरी, गातो गाण तयाचे आम्ही स्मरण शिव छत्रपतींचे करुणी, स्मरण शिव छत्रपतींचे करुणी. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे विश्व बंधुत्व, विश्व कल्याण प्रत्यक्षात उतरवणारा राजा, लोक कल्याण हेच अंतिम ध्येय असणारा कृतिशील राजा, समता, समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, संरक्षण या मानवादी लोक कल्याणकारी तत्वांचा निर्माता राजा. शिव म्हणजे सत्य, शिव म्हणजे सुंदर, शिव म्हणजे लोक, शिव म्हणजे मातृत्व, शिव म्हणजे पितृत्व, शिव म्हणजे कर्तृत्व, शिव म्हणजे कर्तव्य, शिव म्हणजे महान लोक कल्याणकारी स्वराज्य. जे का रंजले गांजले त्यासी म्हणीन जो आपुले, तोची मराठा जाणावा, शिवराय तेथीची मानावा, शिवराय तेथीची मानावा. एवढे स्पष्ट मराठवादी तत्वज्ञान आचरणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. निराधारांचा आधार म्हणजे शिवराय, शोषितांचा आधार म्हणजे शिवराय, कलाकारांची प्रेरणा म्हणजे शिवराय, शिवरायांची प्रेरणा म्हणजे शिवराय, वैज्ञानिकांची प्रेरणा म्हणजे शिवराय. असे हे महान छत्रपती शिवाजी महाराज. नव्या वाटेवरून चालताना काच खडके असतात, दगड धोंडे असतात, काटेरी झाडे झुडपे असतात, अडचण निर्माण करणारे, दिशाभूल करणारे विरोधक लोक देखील भेटतात. त्यावेळी वाटेने चालणारे वाटसरू आणि आधार देणारे गावकरी असतात. नवीन वाट निर्माण करण्याचा ध्यास घेतल्यास्तव ती निर्माण करण्याची, ती कृती करण्यात जे अडथळे लागतात ते केवळ दूर करावेच लागतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा हेच केले. स्वतः स्वराज्याची नवीन वाट चालले, वाटेने काटे कुटे अडथळे हिंस्र वन्य प्राणी हे सर्वांना दूर केले. नव्या वाटेची पायवाट झाली, याची वैवाट व्हावी यासाठी अनेक मावळे जात, धर्म, प्रांत, भाषा या सर्वांना विसरून शिवरायांसोबत स्वराज्यात सामील झाले. त्यातूनच हे शिवराज्य उभे राहिले, हे स्वराज्य उभे राहिले. असे हे महान स्वराज्य निर्माण होण्यापूर्वी अगदी लाचारी जीवन मराठी जगत होते. त्यावेळी यादवांची सत्ता होती आणि ती सत्ता कायम नष्ट करण्यासाठी एका छाव्याचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळील किल्ले शिवनेरी येथे झाला. सनई चौघडे वाजू लागले. राजमातांनी बाळाचे नाव शिवाजी ठेवले. शिवरायांचे बालपण खूप धावपळीत केले. राजमाता त्यांना राम, कृष्ण, भीम, अभिमन्यू या शूरवीरांच्या कथा सांगे, तर कधी ज्ञानोबा, नामदेव, तुकाराम यांचे अभंग म्हणून दाखवत असे. शिवबा मावळींच्या मुलांबरोबर लपांडाव, चेंडू, भोवरा हे खेळ खेळत असे.
शिवराय हळूहळू मोठे होत होते. शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ वाहिली. स्वराज्याची स्वतंत्र राजमुद्रा त्यांनी सांस्कृतिक भाषेत करून घेतली. ती अशी होती: प्रतिपचंद्र लेखे वर्दी विष्णू वंदिता शहासृ शिवशैष्या भद्रामुद्राय राजते भद्रामुद्राय राजते. आणि त्यानंतर शिवबांच्या बंदोबस्तासाठी अफजलखानाला पाठवण्यात आले. अफजलखान कपटे आहे हे शिवराय जाणून होते. त्यासाठी लढाई न करता प्रत्यक्ष भेट घेण्याचे ठरवले. त्या भेटीत अफजलखानाचा वध झाला. या वधामुळे आदिलशहाने चिडून सिद्ध जोहरला पाठवले. सिद्ध जोहरने महाराजांना पन्हाळा गडात कोंडले, परंतु शिवराय तेथून निसटले. त्या कामी त्यांना बाजीप्रभू देशपांडे यांनी मदत केली. कोंढाण्यासारखा मजबूत किल्ला स्वराज्यात असावा असं शिवरायांना व जिजाऊंना वाटत असे. त्यासाठी त्यांनी तानाजी मालुसरे यांना पाठवले. परंतु तानाजी लढता लढता मरण पावले. तेव्हा शिवराय म्हणाले, गड आला पण सिंह गेला. तानाजींनी सिंहगड त्या गडाचे नाव आपल्या रक्ताने सिद्ध केले. आजच्या मुलांना विचारलं तुमचा आदर्श कोण, तर आजची मुलं म्हणतात माझा आदर्श शाहरुख खान. आजच्या मुलांना विचारलं तुमचा आदर्श कोण, आजची मुलं म्हणतात माझा आदर्श सलमान खान. तुमचा शायनिंग मध्ये फोटो काढणारा शाहरुख खान तुमचा आदर्श असू द्या, जिम मध्ये 24 तास घाम गाळणारा सलमान खान तुमचा आदर्श असू द्या. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, सकाळी सूर्य उगवल्यापासून शेताच्या या बांधापासून ते शेताच्या त्या बांध्यापर्यंत लाकडी नांगर घेऊन नांगरणारा आपला बाप म्हणजे आपला आदर्श असला पाहिजे, दुसरा कोण नाही. आपला बाप छत्रपती होता. आपल्या बापानं घरातली आई नाही तर परत स्त्रीला सुद्धा आई मानाला शिकवलंय. तलवारीपेक्षा तीक्ष्ण त्या नजरेची धार होती. मराठीची वाघीण तू भवानीचा वार आहे. सज्जनांना राखावे आणि दुर्जनांना ठेचावे हा शिवरायांचा बाण होता. असे या महान राजा माझे कोटी कोटी प्रणाम व जय भवानी जय शिवाजी. धन्यवाद. तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कुणासमोर मुलांचा तो बाप होता. अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. ही जयंती आपण शिवजयंती म्हणून साजरी करीत आहोत. प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आणि एक महान राजे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजामाता होते. शिवाजीराजे लहानपणापासून खूप हुशार व धाडसी होते. माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार दिले होते. शिवाजीराजेने वयाच्या केवळ 15 वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली होती. त्यांनी तोरणा, कोंड, सिंहगड असे बळकट किल्ले जिंकून आपल्या स्वराज्याची बळकटता वाढवली होती. अफजल खान, शाहिस्ता खान, औरंगजेब अशा मोठ्या शत्रूंचा पराभव केला होता. गोरगरीब जनतेला सुखी केले होते. महिलांचा आदर केला होता. असा हा दीनदुबळ्यांचा कैवारी, जनतेचा राजा, जाणता राजा, लाडका राजा 3 एप्रिल 1680 रोजी काळाच्या पडद्याआड गेला. जय भवानी जय शिवाजी. मराठ्यांची आग आहे, घाबरतोच कोणाला वेड्या, तू तर शिवरायांचा वाघ आहेस. प्रतिप्रचंद्र लेखेवा सहिष्णुवर विश्ववंदिता शहासिलो शिवशेषा मुद्रा भद्रा राजते. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजे शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वाणीचे तेज, जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या रेषेचा राजा स्वतःच्या मनगटावर
विश्वास ठेवून दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस मी ते सुद्धा करत नाही. विजयासारखी तलवार चालून गेला आणि धड्यात छातीने हिंदुस्तान हलवून गेला. वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. राम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. एक होते शिवाजी, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची. देशाला लाट आणली भगव्याची, मुहूर्त मिळवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माय कधी तुटणार नाही. हा एक जन्म काय 1000 जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही. हो तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचं न मिटणार. श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग. देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ. हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद. धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य हे आपले महाराज. पेटविली रणांगणे, देह झिजविला मातीसाठी. मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी. शिवशंभूची मरुणही साथ आहे स्वराज्य राखण्याची. म्हणूनच तर लाखो करोडो मावळे महाराजांवर हसत हसत कुर्बान आहेत. ना चिंता ना भीती ज्यांच्या मनामध्ये राजे शिव छत्रपती. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे. धन्यवाद. महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. प्रतिपचंद्र लेखे परदेशनु विश्ववंदिता शहासनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. पवित्र ते कुळ धन्य जाते, जेथे हरिचंद्र जन्म घेते अशा परमपवित्र माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील विराजमान सर्व मान्यवर, समस्त गावकरी, माझे विद्यार्थी मित्रांनो, आज मी येथे अशा एका महान व्यक्तिबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हाला सहित संपूर्ण देशाला अभिमान आहे. जगण्याचं भान आणि जगण्याची जाणीव कसून जात असलेली पिढी जिथे उभी राहते तिथे चांगल्या आचारांची, चांगल्या विचारांची आणि चांगल्या संस्कारांची पिढी तुम्ही निर्माण करत आहात हीच खऱ्या आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला हर एक जातीचा, हर एक धर्माचा मावळ जनजडून उभा राहिला तर हे स्वराज्य उभे राहील ही भावना तळागाळापर्यंत रुजविणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. आज ज्या राजाच्या नाव ऐकल्यावर आमच्या नसातून डॉक्टर खळवळ वाटतं अशा राजाने आपल्या जगण्यावरून दाखवून दिलं की आम्ही चुकूनही मुंगीच्या वाटेत सुद्धा जात नाही आणि जर आमच्या वाटेत कुणी आलं तर आम्ही शहाजीराज मोजायला सुद्धा घाबरत नाही. असा जगातला सर्वात कृतज्ञ छत्रपती संभाजीराजे भोसले. शिका, संघटित आणि संघर्ष करा. मला भारताची राज्यघटना लिहिताना जास्त कष्ट करावे लागले नाहीत, कारण माझ्या डोळ्यांसमोर शिवरायांचं स्वराज्य होतं. या शब्दात शिवरायांचं गौरव करणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मुठभर मावळे घेऊन मुघलशाहीची कत्तल करून ती वेशीवर टांगून स्वराज्याची स्थापना केली ते एकमेव अद्वितीय सिंहासनाधीश्वर श्रीमंत कुलवंत राजाधिराज छत्रपती शिवाजीराजे भोसले. आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफांनी, घोड्यांच्या टाफांनी, तलवारीच्या खणखणाटांनी, ढगांच्या करकरांनी, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीनं, सह्याद्रीच्या ढालीनं. सह्याद्रीच्या कडकापाड्यातून हिंदवी स्वराज्याचा रुई टोकणारा सह्याद्रीचा पाणीदार ढाण्याबाग अष्टपैलू जाणतीराजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 29 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुद्रा करते छत्रपती शिवाजी महाराजाला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. समर्थ रामदासांनी असं सांगितलं आहे की धर्मासाठी बलिदान होईल, मरा आणि स्वराज्य प्राप्त करा. हे वचन त्यांनी अनेक भक्तांना ऐकवले, पण ज्यांनी ते पुनरुत्पाद साकार केले ते थोर व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले. दिल्लीपतीच्या नडीचा घोट घेणारे राजे आम्हाला सिंहरूपात दिसतात. राजे अजून वयाने कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. ते आपल्या मावळ्यांना सतत म्हणायचे, सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्यांच्याच उंचाईने आपण पाणी प्यावे का? आपण हे किती दिवस सहन करायचे, किती काळ खपायचे? परकीय राजवटीत विनाकारण युद्ध होऊन आपली माणसं त्यात नाहक मरतात. कुटुंबे देशोधडीला लागतात. आपल्या मुलकाचे धूळधाण होते आणि इतके सुसुळे आपल्यामध्ये काय तर गुलाम केले असं सांगितल्याने त्या मावळ्यांचा चेहरा शिवरायांसारखा लाल भडकायचा. ते मावळे म्हणत, बोला राजे बोला, तुम्ही जे सांगाल आम्ही ते करण्यासाठी का पायावर तयार आहोत. हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही आमचे प्राणही देऊ. हिंदवी स्वराज्य उभारणाऱ्या
सोडली नाही. काळ कठीण होता पण शिवरायांनी स्वाभिमान सोडला नाही. बादशहाच्या बाजूने लाखो लोक होते पण शिवरायांनी न्यायाची बाजू सोडली नाही. पण शिवरायांनी न्यायाची बाजू सोडली नाही. श्वासात रोखली वादळ, डोळ्यात रोखली आग. देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ. हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद. धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य हे आपले महाराज. धन्यवाद. युक्ती आणि कूटनीतीमध्ये तर त्या काळात महाजांचा हात पकडणं कोणालाही शक्य नव्हतं. एक परदेशी इतिहासकार म्हणतो, युक्ती आणि कूटनीतीमध्ये महाजांच्या कळंगाई जितकं होतं तितकं औरंगजेबाच्या पूर्ण शरीरात नव्हतं. जयसिंगाशी झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला विविध नावे देऊन 21 ऐवजी 17 किल्ले देण्याचं राजकारण. अफजल खानाला मैदानी प्रदेश सोडून दुर्गम पार्वती प्रदेशात आणण्यासाठी केलेली कूटनीती आणि औरंगजेबाने जिजिया कर लागू केल्यावर तुमच्यावर एवढी दारिद्र्य आलेले आहे का असे म्हणून त्याला विरोधण्यासाठी लिहिलेले पत्र ही महाराजांच्या युक्तीची आणि कुशल बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे. शिवरायांचा एक मावळा बाजीप्रभू देशपांडे या सेनापतीचं वर्णन करताना एक कवी म्हणतो, जिवंत नरवीर लढले, जिवंत नरवीर लढले, लढले त्यात नवल कसले घडले, घडा वेगळ शिर झाल्यावर नुसते घरही लढले. मुरादबाजी म्हणती तयांना अमर कथा ही त्यांची, पहा जाऊनी पाने आमच्या इतिहासाची, पहा जाऊनी पाने आमच्या इतिहासाची. शिवरायांचा एक मावळा समोरच्या शत्रूंना भारी पडत होता. अशी बलदंड ताकदीची आणि शक्तीची माणसे याच समाधीत आमच्या राजाने तयार केली. म्हणूनच अफाट सैनिक घेऊन आलेल्या शाहिस्त खानालाही बळताबोळी थोडी झाली आणि जीवन जाणार होता हो पण बोटावर निभावलं. बलभाल्यांची शक्ती सुद्धा आमच्या राजापुढे टिकत नव्हती. असा शक्तिशाली राजा महाराष्ट्राने पाहिला आणि सह्याद्रीही गर्वाने छाती काढत होती. आदर्श पुत्र सावध नेता, कुशाल संघटक, लोककल्याणकारी, प्रशासक, दुर्जनांचा गर्दकार, सज्जनांचा कैवारी, अनेक नव्या युगाचा निर्माता. शिवरायांच्या 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप अवधी भूमंडळी. 350 वर्षापूर्वी शिवरायांचा देहत्याग झाला. विजेसारखी तलवार चालून गेला, विजेसारखी तलवार चालून गेला. निधड्याच्या हातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुद्रा केला असे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, असे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. धन्यवाद.